एडनेक्सच्या संदर्भातल्या या माहितीनंतर आता आपण पुढच्या व्याख्यानाकडे, पुढच्या लेक्चरकडे जाऊया. मॅथ्स या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे आणि जी बदललेली इव्हॅल्युएशन सिस्टीम आहे, मूल्यमापन पद्धती आहे, याच्यावर आमचे संचालक प्राध्यापक संजय रानडे, जे मॅथ्स या विषयाचे अनुभवी शिक्षक आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. मी सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. उपस्थित जागरूक पालक आणि SSCच्या मिशनवर निघालेले माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज आपण मॅथमॅटिक्स म्हणजे गणित या विषयावर चर्चा करणार आहोत. सोशल सायन्स आणि लँग्वेजेसचं जसं सिलेबस बदललं आहे आणि इव्हॅल्युएशन सिस्टीम बदलली आहे, तसं गणिताच्या बाबतीत नाही आहे. सिलेबसमध्ये बदल नाही. जो बदल आहे तो एकूण गुण जे आहेत त्यामध्ये आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. प्रेझेंटेशन हे मराठीत मुद्दाम केलं आहे, कारण दरवर्षी दर सेमिनारला असा अनुभव येतो की मराठी मीडियमच्या मुलांना असं वाटतं की अरे आम्हाला सेमिनारचा उपयोगच झाला नाही. तर इंग्रजी शब्द मी सांगणार आहे. बीजगणित आणि भूमिती इयत्ता 10वी मूल्यमापन योजना मार्च 2014 व त्यापुढील परीक्षांसाठी. अल्जिब्रा आणि जॉमेट्रीचे 2 वेगवेगळे पेपर्स असतील. ते दोन्ही पेपर्स वेगवेगळ्या दिवशी होणार आहेत. 40 मार्कांची ती परीक्षा असणार आहे आणि वेळ त्याला तब्बल 2 तास असणार आहे. अंतर्गत मूल्यमापन त्यासाठी 20 गुण आहेत, म्हणजे असं एकूण 100 गुणांची परीक्षा असणार आहे. आता इंटरनल असेसमेंटचे जे 20 मार्क्स आहेत, 20 मार्क्स आहेत, तर त्याचं डिस्ट्रीब्युशन बघा. होमवर्कसाठी 10 मार्क्स, अल्जिब्रा आणि जॉमेट्री 10 मार्क्सचे 5-5 होमवर्क दिले जातील आणि त्या 100 गुणांपैकी मिळालेल्या गुणांचं रूपांतर 10 गुणांमध्ये केलं जाईल. बहुपर्यायी प्रश्नांची चाचणी. बहुपर्यायी प्रश्न म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, तर त्यासाठी 10 गुण आहेत. सेकंड सेमिस्टरला शेवटी अल्जिब्रा आणि जॉमेट्री या दोन्हीवर 40 गुणांची वर्गांतर्गत चाचणी घेतली जाईल आणि त्यात मिळालेल्या गुणांचं रूपांतर 10 गुणात करतील. म्हणजे थोडक्यात MCQ टेस्ट ही बोर्डाकडनं घेतली जाणार नाही. ही शाळेतले शिक्षक पेपर काढतील आणि ती शाळेतच कंडक्ट केल्या जाईल. म्हणजे असे एकंदर किती 20 हे इंटरनल असेसमेंटचे मार्क्स आहेत. नेक्स्ट, आता तुम्ही 9वीत आहात, त्यामुळे यावर खरं फार भर द्यायचं काही कारण नाही. पुढच्या वर्षी आपले सेमिनार्स यावर होणारच आहेत. प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी आणि उद्दिष्टानुसार गुणविभागणी. अतिलघुत्तरी 6 गुण आहेत, त्याला लघुत्तरी 27 गुण आहेत आणि दीर्घोत्तरी त्याला 27 गुण आहेत. आता उद्दिष्टानुसार गुणविभागणी बघा. ज्ञान म्हणजे नॉलेज बेस्ड 15% क्वेश्चन्स त्यावर असतील. आकलन म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह त्याला 15%. उपयोजन म्हणजे ऍप्लिकेशन त्याला 60% वेटेज दिलंय आणि कौशल्य म्हणजे स्किल बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत त्याचं प्रमाण 10% आहे, म्हणजे एकंदर 100%. नेक्स्ट, आता हा पार्ट महत्वाचा आहे. पुढच्या वर्षीचं सिलेबस काय आहे याची तुम्हाला उत्सुकता असेल तर ते सांगतो. पहिला टॉपिक आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड जॉमेट्रिक प्रोग्रेशन, मराठीत अंकगणितीय श्रेणी व भूमितीय श्रेणी. विथ ऑप्शन याला 12 मार्क्स आहेत. दुसरा जो टॉपिक आहे बीजगणितातला तो म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे वर्ग समीकरणे. विथ ऑप्शन त्याला 12 मार्क्स आहेत. हे सिलेबस बघताना तुमच्या असं लक्षात येईल की यातले बरेचसे टॉपिक्स तुम्ही 9th मध्येच केलेले आहेत आणि त्याच नावाने केलेले.
स्पेशली जॉमेट्रीमध्ये बघा, सर्कल 9th मध्ये 10th मध्ये पण असणार आहे, सिमिलॅरिटी, जॉमेट्री कन्स्ट्रक्शन्स, ट्रिगोनॉमेट्री, मेन्सुरेशन, हे सगळे टॉपिक्स तुम्ही 9th मध्ये केलेले आहेत. काही लोकांचा एखाद दुसरा राहिला असेल पण ते होतील. आणि 10th मध्ये पण तुम्ही तेच टॉपिक्स करणार आहात. किंबहुना सर्कल टॉपिकचं वैशिष्ट्य सांगतो, सर्कल टॉपिक त्याच नावाने तुम्ही जर 11वीत मॅथमॅटिक्स घेतलं तर 11वीत पण तुम्हाला शिकायचंय आणि 12वीत पण सर्कल टॉपिक आहे. फक्त पुढे पुढे सरकत जातं सिलेबस. म्हणजे तुम्ही जे 9वीत शिकणार आहात किंवा शिकला आहात तो बेस 10वी शिकणार आहात त्यासाठी असणार आहे. 9वी 10वीचा बेस हा 11वी साठी लागणार आहे आणि 11वीतला जो पार्ट आहे त्याच्या पुढचा पार्ट तुम्ही 12वी शिकणार आहात. त्यामुळे असं समजायचं कारण नाही की झालं आता 9th मध्ये सर्कल झालं, आता सर्कल आपल्याला नाही आलं तरी चालणार आहे, तर असं अजिबात नाही. तिसरा टॉपिक तोही कंपॅरेटिव्हली सोपा आहे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, 2 चलातील रेषीय समीकरणे, 12 मार्काचं वेटेज आहे. चौथा टॉपिक आहे प्रोबॅबिलिटी, संभाव्यता, विथ ऑप्शन 10 मार्क्स. 5वा आणि 6वा काही ठिकाणी त्यांनी म्हटलंय 5च टॉपिक्स आहेत अल्जिब्रात, काही ठिकाणी त्यांचं म्हणणं 6 आहेत. 5 आहेत म्हटलं तर 2 क्लब करून त्यांनी दिलेलं आहे स्टॅटिस्टिक्स, पण इथे मात्र त्यांनी देताना दिलंय स्टॅटिस्टिक्स पार्ट 1 की ज्यात मीन, मीडियन, मोड म्हणजे मध्यक आणि बहुलक यांचा तुम्ही अभ्यास करणार आहात. आणि सांख्यिकी 2 म्हणजे स्टॅटिस्टिक्स 2 की ज्याला विथ ऑप्शन टोटल वेटेज इज 8 मार्क्स. या तुम्ही ज्या वेगवेगळ्या कर्व्स असतात किंवा वेगवेगळे ग्राफ्स असतात त्यांचा अभ्यास करणार आहात आणि ग्राफचा उपयोग करून मीडियन व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, मॉडेल व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे तुम्हाला शिकायचं आहे. असं एकंदर वेटेज 60 मार्क्स म्हणजे विथ ऑप्शन. पेपर 40 मार्कांचाच आहे. आता जॉमेट्रीचं पहिला टॉपिक आहे सिमिलॅरिटी, वेटेज आहे विथ ऑप्शन 12 मार्क्स. दुसरा टॉपिक आहे सर्कल म्हणजे वर्तुळ, विथ ऑप्शन वेटेज आहे 10 मार्क्स. आता हे दोन्ही टॉपिक्स विद्यार्थ्यांना जड जातात आणि म्हणून त्याची तुम्ही सुरुवातीपासूनच काळजी घ्या. आता हे 2 टॉपिक्स जड का जातात, कारण या 2 टॉपिक्स मध्ये खूप थिअरम्स आणि ऑलमोस्ट प्रत्येक थिअरमचा कॉन्व्हर्स तुम्हाला अभ्यासायचा आहे. आता थिअरम कसा तयार करायचा असे अनेक लोक प्रश्न विचारतात, तर त्याचं साधं सोपं उत्तर असेल की आधी तुम्ही तो स्वतः वाचा. हे तर खरं प्रत्येक विषयासाठी लागू आहे. शाळेत किंवा क्लासमध्ये जर तुमचा एखादा टॉपिक होणार असेल तर तो इन ऍडव्हान्स तुम्हाला कळू शकतो की सर आपले किंवा मॅडम हा टॉपिक घेणार आहेत, तर तो तुम्ही घरी आधी वाचला पाहिजे तो टॉपिक. आता पुस्तक अवेलेबल आहे, एडनेक्सा सारख्या वेबसाईट्स अवेलेबल आहेत की ज्यावर हे सगळे टॉपिक्स ऑलरेडी अपलोड केलेले असतील. तर तो टॉपिक वाचण्याचा एक फायदा असा होतो, एक फायदा तुम्हाला होतो, एक शिक्षकांना होतो. तुम्हाला असा फायदा होतो की अरे मला हा टॉपिक वाचून फारसं कळलेलं नाही म्हणजे मग मी वर्गात लक्ष दिलं पाहिजे. आणि शिक्षकांचा फायदा हा की तुम्हाला हे कळलेलं आहे की तुम्हाला फारसं कळलं नाही, त्यामुळे तुम्ही वर्गात नीट लक्ष द्या. आणि तुम्ही तो एकदा वाचलेला आहे त्यामुळे शिक्षकाला तो सांगायला सोपा जाईल. आणि म्हणून हे पथ्य बरेचदा सोप्या गोष्टी ज्या असतात ना त्या आपण पाळत नाही. हे पथ्य जर तुम्ही पाळलं की जे अगदी सोपं आहे पाळायला, की कुठलाही विषय असू दे, हिस्ट्री असू दे, जर्मन एखादी लँग्वेज असू दे किंवा मॅथमॅटिक्स, सायन्स, आपण जाताना तो टॉपिक वाचून जायचा. विद्यार्थी मित्रांनो 10वी पर्यंत फार तर फार 12वी पर्यंतच स्पून फिडिंग होईल. पुढे सगळं तुमचं तुम्हाला करायचं आहे. कोणीही फारसं गाईड करायला अवेलेबल नाही. आणि जी आपल्याला 12वी पर्यंत वाईट सवय लागली असते की नाही मला कोणीतरी सांगेल तरच मी करीन, तर पुढे तसं शक्य नाही. तर ती सवय तुम्ही खरं आतापासून लावली पाहिजे की आधी मी करून बघेन, नाही आलं तर सर आहेतच सांगायला. तर सिमिलॅरिटी आणि सर्कल या 2 टॉपिक्सवर बरेचसे थिअरम्स आहेत. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम म्हणून एक आहे बीपीटी सिमिलॅरिटी टॉपिकमध्ये. सर्कलमध्ये टँजन्सी हा पार्ट महत्वाचा आहे. तसंच त्यात टचिंग सर्कल्स आणि बाकी बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामुळे हे 2 टॉपिक्स थोडे समजायला कठीण आहे. भौमितिक रचना म्हणजे जॉमेट्री कन्स्ट्रक्शन्स 10 मार्काचं वेटेज आहे. हाही टॉपिक कंपॅरेटिव्हली सोपा आहे पण इथे तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायला लागेल. पुढचा टॉपिक आहे ट्रिगोनॉमेट्री.
आता मला सांगा, तुमचं 9th मध्ये झालंय ना बेसिक ट्रिगोनॉमेट्री. होतं काय, 10वीत शिक्षक काय अज्युम करतात, आणि ते चुकीचंही नाही आहे, की तुम्ही 9th मध्ये ट्रिगोनॉमेट्री केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला साईन, कोसाईन, टँजंट हे सगळं माहिती आहे. हे तुम्हाला माहिती आहे असं गृहीत धरून पुढचा पाठ ते शिकवतात, आणि आपल्याला जर आधीच येत नसेल तर पुढचं समजायला जड जाईल. आणि म्हणून आत्ता कार्यक्रम घ्यायचं प्रयोजन हेच आहे की उद्यापासनं 10वीचा अभ्यास करायला सुरुवात करायची नाही. हे जे काय 1-1.5 महिना उरलाय, या 9वीचेच टॉपिक्स म्हणजे पहिल्या 17 झालेले पण तुम्ही छान रिवाइज करायचे. परीक्षा संपली 9वीची की एक 8-10 दिवस खूप एन्जॉय करायचे, आणि मग मात्र 10वीच्या अभ्यासाला तुम्ही सुरुवात करायची. ट्रिगोनॉमेट्री नंतर निर्देशक भूमिती म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्री विथ ऑप्शन टोटल वेटेज इज 8 मार्क्स. हाही एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आता एक कायम लक्षात ठेवा की सिलेबस जे तुमचं सेट केलंय, तुम्ही पुढे कुठलीही ब्रँच घ्या, यातला प्रत्येक टॉपिक तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे काही लोकांचं असं असतं, इव्हन मी सायन्स घेणार आहे पण मी PCB वर कॉन्सन्ट्रेट करणार आहे, मग मला मॅथमॅटिक्सच्या टॉपिकची गरज काय. तर मित्रांनो, 10वीतला प्रत्येक टॉपिक, स्पेशली अल्जिब्रा आणि जॉमेट्रीतले हे काही टॉपिक्स तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्रीत लागणार आहेत. मी तर म्हणेन फिजिक्सची भाषा ही इंग्लिश नाही आहे, फिजिक्सची भाषा ही मॅथमॅटिक्स आहे. त्यामुळे 10वीपर्यंतचं तर मॅथमॅटिक्स आलंच पाहिजे. मला आठवतं फिजिक्सच्या एका प्रॅक्टिकलला 3,4 हा पॉइंट प्लॉट करायला सांगितला. एका विद्यार्थ्यांनी एक्स ऍक्सिसवर 3 सेंटीमीटर डिस्टन्सवर एक पॉइंट मार्क केला, वाय ऍक्सिसवर 4 सेंटीमीटरवर एक पॉइंट मार्क केला, आणि त्या 2 पॉइंट्स मधनं लाईन ड्रॉ केली. टीचर विचारतात, तर तू लाईन कशी काय ड्रॉ केली? तो म्हणलं, इकडे 3 इकडे 4. आता 11वीतला विद्यार्थी, त्याला जर 3-4 हा पॉइंट प्लॉट करता येत नसेल तर त्याला काहीही जमणार नाही. त्यामुळे पुढे तुम्ही कुठलीही लाईन निवडा, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, पण 10वीपर्यंतचा सगळा पार्ट सिलेबसचा तुम्हाला कुठे ना कुठे त्याचा उपयोग करायला लागणार आहे. शेवटचा टॉपिक जॉमेट्रीतला तो म्हणजे मेन्सुरेशन. त्याला मराठीत महत्त्वमापन म्हणतात. आता गंमत बघा, असं क्युरियस खरं विद्यार्थ्यांनी असलं पाहिजे. बरेचदा विद्यार्थी खूप क्युरियस असतात, पण आम्ही शिक्षक आणि त्याला कारणीभूत आजकालची शिक्षण पद्धती, आम्ही इतकं स्पून फिडिंग करतो की विद्यार्थ्यांची विचारशक्तीच ते घालवून बसतात. तर माझ्या मनात हा प्रश्न, मी माझा मराठी मीडियम असल्यामुळे मलाही महत्त्वमापन शब्द होता. मी 8वीत किंवा 9वीत टीचरला विचारलं की सर, मेन्सुरेशन ठीक आहे, पण महत्त्वमापन का म्हणतात, म्हणजे या शब्दाचं महत्त्व काय? तर मला उत्तर मिळालं होतं, शहाणपणा नको पुरुष, जे आहे ते शिकायचं. असं उत्तर देतात तेव्हा टीचरला माहिती नाही असं समजायला हरकत नाही, अदरवाईज टीचर एवढे चिडत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा प्रश्न मी मिनिमम 100 लोकांना विचारला. बोर्डात पेपर सेट करणारे, पुस्तक लिहिणारे खूप लोक, पण कोणीही या शब्दाची ओरिजिन काय आहे याविषयी मला सांगितलं नाही. तर तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर त्यांनी सांगावं. तर त्याला म्हणायचं महत्त्वमापन. 10 मार्काचं वेटेज आहे. यात तुम्ही काय शिकणार आहात, तर यात एरिया आणि व्हॉल्यूम हे 2 महत्त्वाचे पार्ट तुम्ही शिकणार आहात. आता बघा, पुढे तुम्ही 10वी नंतर शिक्षण बंद करू नये कोणी, पण मला बिझनेस करायचा आहे किंवा काय इतर गोष्टी, आणि जर तुम्हाला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती नसेल तर तुमचं अडणार आहे. मी हे का सांगतोय की 10वी पर्यंतचा सिलेबस खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येक टॉपिक महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला नीट आला पाहिजे. आता सर्कल तुमचं झालेलं आहे, 9वी झालं, 10वीत पण सर्कल वेगळा टॉपिक आहे. कॅन यू टेल मी द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ अ सर्कल? हा, पटकन सांगायचं, इंटरॅक्टिव्ह सेशन पाहिजे रे. हा, सांग बेटा. पाय आर स्क्वेअर. येस, 2 पाय आर. ओके, इकडे कोणीतरी लगेच म्हटलं, हा तर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे. सर तर व्हॉल्यूम ऑफ सर्कल विचारतायत. आज कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक पालक म्हणले, सर ते हॉट्स विषयी तुम्ही बोलणार आहात ना, त्यासाठी मी फक्त आलोय. तर त्यावर मी येणार आहे, पण हॉट्स म्हणजे नेमकं काय असतं रे, हे जे मी विचारतोय ना तेच हॉट्स आहे. याचं उत्तर असं आहे की सर्कलला व्हॉल्यूम नाही.
प्रश्न ट्विस्ट करून विचारला, किंबहुना इथनं पुढे तुम्ही ही तयारीच ठेवायची, मी एकही प्रश्न, सदाशिव पेठेत कार्यक्रम आहे ना, एकही प्रश्न मी तुम्हाला सरळ विचारणार नाही. सर्कल इज अ 2 डायमेन्शनल फिगर. सर्कलला व्हॉल्यूम कसा असेल? सर्कलचा एरिया, तू जो बेटा फॉर्म्युला सांगितला असतो एरिया ऑफ सर्कलचा आहे. इकडे कुठेतरी 2 पाय सांगितला, तो सर्कमफरन्सचा आहे, म्हणजे परिघ. एरिया म्हणजे क्षेत्रफळ. तर व्हॉल्यूम 3 डायमेन्शनल फिगर म्हणजे स्फिअर, येस इट हॅज अ व्हॉल्यूम. स्फिअर हॅज अ टोटल सरफेस एरिया ऑल्सो. तर या ज्या गोष्टी आहेत या 10वीत जाण्यापूर्वी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, फॉर्म्युला अपेक्षित नाहीये. तर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ स्फिअर नाही सांगता आलं, नो प्रॉब्लेम. पण सर्कलला कसा काय व्हॉल्यूम असेल हे तुमच्या मनात आलं पाहिजे. हे केव्हा येईल? जेव्हा आपण स्वतः विचार करू. वर्गात जायचं, टीचर ब्लॅकबोर्डवर जे लिहितील ते लिहून घ्यायचं, किंवा एकदा लेक्चर संपल्याची वाट बघायची. असा अप्रोच जर तुमचा असेल तर फायदा होणार नाही. थोडक्यात मी तुम्हाला 2 पेपर्स, अल्जिब्रा जॉमेट्री, त्याचं सिलेबस काय आहे, प्रत्येक टॉपिकला वेटेज किती आहे याविषयी सांगितलं. नेक्स्ट, सुधारित मूल्यमापन योजनेची वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ न्यू इव्हॅल्युएशन सिस्टीम. गणित म्हणजे बीजगणित व भूमिती हा विषय 2013-2014 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10वी साठी 150 गुणांऐवजी 100 गुणांचा राहील. सिलेबस कमी केलेलं नाही. काही लोक म्हणतात की अजून थोडा त्यात बदल होऊ शकेल, पण आज मितीला तरी बातमी ही आहे की 100 मार्कांचाच मॅथमॅटिक्सचा पेपर राहील. मगाशी सांगितल्याप्रमाणे 40 मार्क्स अल्जिब्रा, 40 मार्क्स जॉमेट्री अँड 20 मार्क्स फॉर इंटरनल असेसमेंट. बीजगणित व भूमितीसाठी प्रचलित पद्धतीप्रमाणे लेखी परीक्षेसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका व स्वतंत्र उत्तरपत्रिका राहतील. ऑफकोर्स, कारण 2 वेगवेगळ्या दिवशी हे पेपर्स होणार आहेत. प्रश्नपत्रिकेचा आराखडा देण्यात येणार नाही. त्याऐवजी गुणनिहाय प्रश्नांचे विभाजन देण्यात आलेले आहे. प्रश्नांचा क्रम ठरविण्याचे स्वातंत्र्य प्राश्निकांना राहील. नशीब तेवढं तरी स्वातंत्र्य दिलं, नाहीतर सगळं इतकं आखीव रेखीव. काही दिवसांनी तर असे देतील की 5 प्रश्न असतील, पहिल्या 2 प्रश्नात काय विचारले बोर्डाकडनं सांगण्यात येईल, नंतरचे 3 त्यातलंही अटेम्प्ट एनी 1 वगैरे वगैरे. नाही, आता हे जे नवीन तुमचं पुस्तक आहे, मगाशी सरांनी सांगितलं की NCERTने ठरवलेले सिलेबस आहे, तर त्याचे महत्त्वाचे फीचर्स काय आहेत हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. एक नवीन टर्म त्यांनी कॉइन केली आहे, कन्स्ट्रक्टिव्हिजम. मराठीत त्याला छान नाव दिलंय, ज्ञानरचनावाद. त्यात त्यांचं काय म्हणणं आहे बघा, की पूर्वीची घोका आणि ओका पद्धत वापरता येणार नाही. मुलांना विचार करायला प्रवृत्त करणारी व प्रश्न विचारायची मुभा असणारी शिक्षण पद्धती. करा बरं विचार, आहे का हो असं आता? तर अजिबात नाही. शिक्षक जेव्हा वर्गात येतात तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य असतं गप्प बसा. आणि कन्स्ट्रक्टिव्हिजम सांगतं की मुलांना विचार करायला प्रवृत्त करणारी व प्रश्न विचारायची मुभा असणारी शिक्षण पद्धती. अर्थात शिक्षक जेव्हा गप्प बसा म्हणतात तेव्हा गडबड करू नका असं त्यांना म्हणायचं असतं. पण विद्यार्थ्यांनी पण शिक्षकांना प्रश्न विचारले पाहिजेत. आणि प्रश्न केव्हा विचारले जातील? जर तुम्ही घरनं तो टॉपिक वाचून आला तर. मी अनेक विद्यार्थ्यांचं बघतो, कारण मी अनेक वर्ष मॅथमॅटिक्सचा विषय शिकवला. त्यांचं वर्गात लक्षही असतं, फक्त टीचर जेव्हा शिकवतात तेव्हा ते पहिल्यांदा ऐकत असतात, त्यामुळे त्यांना प्रश्नच पडत नाही. नंतर तेव्हा विद्यार्थी जेव्हा घरी त्याचा अभ्यास करतो तेव्हा त्याला त्यावर प्रश्न पडतात. पण टीचरचा पुढचा टॉपिक सुरू असतो आणि मग जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा शिक्षक म्हणत की अरे नंतर सांगेन, टुमॉरो, आणि टुमॉरो नेव्हर कम्स. त्यामुळे शक्यतो तो टॉपिक आधी आपण तयार करून जावा आणि लगेच शिक्षकांना प्रश्न विचारावेत. मला खात्री आहे शिक्षक त्या प्रश्नांची उत्तरं नक्की देतील. कॉन्ट्रीब्युशन ऑफ पेरेंट्स, पालकांचा सहभाग. कन्स्ट्रक्टिव्हिजममध्ये यावर खूप भर दिलाय, लक्षात घ्या. आता आपल्याकडे पालकांचा सहभाग म्हणजे नेमका काय, की हव्या त्या शाळेत ऍडमिशन मिळवून देणं हे शक्य नसतं, पण हव्या त्या क्लासला ऍडमिशन मिळवून देणं. का? कारण जो जास्त फी देऊ शकेल तो जास्त चांगला क्लास लावू शकेल, हे आपल्याकडे आहे दुर्दैवाने. पण केवळ क्लासला ऍडमिशन मिळवून दिली म्हणजे इथे पालकांचं कॉन्ट्रीब्युशन संपलं असं अजिबात नाही. इथे आम्ही एक वाक्य लिहिलंय, मी तर म्हणतो आजच्या सेमिनार मधली काही महत्वाची वाक्य तुम्ही लिहून घेतली पाहिजेत.
जसं देशमुख सरांनी सांगितलेलं वाक्य ते तुम्ही प्रत्येकाने नोट केलं पाहिजे. सर मगाशी म्हणाले होते की 10वीची परीक्षा ही बुद्धिमत्तेची परीक्षा नसून कष्टाची परीक्षा आहे. छान वाक्य आहे. 10वीची परीक्षा ही बुद्धिमत्तेची परीक्षा नसून कष्टाची परीक्षा आहे. आणि सरांचं दुसरं वाक्य होतं 10वीची परीक्षा ही पाठ्यपुस्तकाची परीक्षा आहे. खूप छान वाक्य आहे. 10वीची परीक्षा ही पाठ्यपुस्तकाची परीक्षा आहे. अनेक लोक पाठ्यपुस्तकाची तयारी न करता मग मी वेगळ्या पब्लिकेशनचं पुस्तक वापरू का, मग मी ह्या नोट्स वापरू का, हे करू का, ते करू का. तर तुला वेळ आहे बेटा, असंच रडायला 10वीचं सिलेबस आहे. तर असं काही करायची गरज नाही. कुठे होतो आपण? हा, पाठ्यपुस्तक जर चांगलं तयार केलं तर सफिशियंट आहे. तर पालकांचं कॉन्ट्रीब्युशन अजून एका गोष्टींसाठी हवं आहे. सायन्समध्ये सरांनी त्याचा उल्लेख कदाचित केला असेल, ऍक्टिव्हिटीज खूप तुम्हाला परफॉर्म करायचे विद्यार्थ्यांना. आणि इथनं पुढे म्हणजे शाळेतल्या शिक्षकांचा आदर राखून मी असं सांगू इच्छितो की सगळं शाळाच करेल. आपलं कसं असतं ना, मी शाळेत टाकलंय ना मुलाला किंवा क्लासला लावलाय मग ती त्यांची जबाबदारी. तर असं नाही. या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, यावर्षी तर साधारणपणे 110 ते 112 ऍक्टिव्हिटीज होत्या. सगळ्या कशा शाळेत होतील आणि त्यातल्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज स्वयंपाकघरातल्या आहेत. तिथल्या शाळेतले शिक्षक किंवा शिक्षिका कशी तुम्हाला मदत करणार. त्यामुळे या ऍक्टिव्हिटीजमध्ये पालकांनी पण इंटरेस्ट घेतला पाहिजे. मुलांनी पालकांना समजून सांगितल्या पाहिजेत कुठल्या ऍक्टिव्हिटीज, कारण या ऍक्टिव्हिटीजवर बेस्ड मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे परीक्षेत विचारल्या जाणार आहेत. त्यामुळे ऍक्टिव्हिटीजमध्ये पालकांचं पार्टिसिपेशन हे अतिशय आवश्यक आहे. नेक्स्ट, आता हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स, हॉट्स क्वेश्चन्स. आता हॉट्स हा शब्द वापरल्यामुळे अनेकांना असं वाटतं की हे नवीन काहीतरी आहे, आमच्याच याच जनरेशनला हे फेस करायला लागतंय वगैरे वगैरे. असं अजिबात नाही. माझं तर असं म्हणणं आहे की 4 वर्षापूर्वी डी ग्रुप होता परीक्षेत आणि त्यांचं म्हणणं होतं पुस्तकाबाहेरची गणितं येतील. तेव्हाचा पेपर हा जास्त अवघड होता, आताचा पेपर हा कंपॅरेटिव्हली सोपा आहे. आणि मगाशी देशमुख सरांनी सांगितलं म्हणजे इथनं जाताना प्रत्येक विद्यार्थी अगदी आनंदात जाईल. मला खात्री आहे की मी ठरवलं तरी फेल होणं अवघड आहे परीक्षेत, इतकं सोपं करून ठेवलंय. डी ग्रुप म्हणजेच आताचा हॉट्स, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स क्वेश्चन्स. मराठीत त्याला म्हटलंय उच्चस्तरीय विचार कौशल्य निर्माण करणारी प्रश्नपेढी. तर यात नेमकं काय अपेक्षित आहे बघा. डेव्हलप द स्किल ऑफ अनालिटिकल थिंकिंग, लॉजिकल सिक्वेन्सिंग अँड ॲक्युरसी इन कॅल्क्युलेशन्स. तर थोडक्यात काय आहे की केवळ फॉर्म्युला लिहा, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, कॅल्क्युलेशन्स करा, आन्सर मिळवा, या पद्धतीची गणितं ही हॉट्सची गणितं नव्हे. तर तुम्हाला थोडा विचार करायला लागेल. बरेचदा तर हे गणित कुठल्या टॉपिकवर आहे बरं याचा तुम्हाला आधी विचार करायला लागेल आणि मग फॉर्म्युला आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला करायला लागतील. तर सम्स बेस्ड ऑन कॉम्बिनेशन ऑफ 2-3 टॉपिक्स. आता 9वीतच तुम्ही आहात त्यामुळे हे तुम्हाला उदाहरण कळणार नाही. फक्त एवढं सांगतो की पुढच्या वर्षी एक छान सम तुम्ही करणार आहात. इट इज बेस्ड ऑन क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड प्रोबॅबिलिटी. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता. हे 2 टॉपिक्स एकत्र करून ते प्रॉब्लेम त्यांनी तयार केले. याला म्हणायचं हॉट्स, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्सचं सम. नेक्स्ट, आता माझ्या मते आत्तापर्यंत मी जे बोललो ते तुम्ही काहीही लक्षात ठेवलं नाही तरी चालणार आहे, कारण खूप वेळ आहे अजून तुम्ही 10वी त्याला. हे मात्र प्रत्येकाने, मला माहिती आहे एवढं सांगूनही बाहेर पडल्यावर आपण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणार आहोत, पण पालकांनी ही काळजी घ्यायची आहे. आजच्या सेशन मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट हा आहे. काय केलं पाहिजे? टेबल्स अप टू 30 पाढे पाठ केले पाहिजे. पण मला खात्री नाही होणार. पहिले पाढे 55. जेव्हा तुम्ही 10वीत जाल तेव्हा काहीच तयार नाही असं होईल. आणि पालक जरी ठीक आहे सगळे ग्रॅज्युएट नसतील, काही कॉमर्स ग्रॅज्युएट असतील, तरी तुम्ही एवढं करू शकता ना. मुलगा जिथे अभ्यास करतो तिथे हा चार्ट लावायचा. बरं, पाढेपाठ म्हणजे 5, 10, 15, 20 एवढे नाही. 17चा पाढा आला पाहिजे, 29चा आला पाहिजे, 26चा आला पाहिजे, 23चा आला पाहिजे. हे पाढे तुम्हाला आले पाहिजे.
मित्रांनो, एक लक्षात घ्या, नॅशनल लेवलवर तुम्हाला सीईटी द्यायची आहे. खूप कमी वेळात, किंबहुना 54 सेकंदांमध्ये तुम्हाला फिजिक्सचं सम सॉल्व करायचं आहे आणि आन्सर पण मार्क करायचं आहे. मग तिथे तुम्ही 17-6 ला वेळ संपलेली असेल. त्यामुळे पाढे पाठ करणं हे अतिशय गरजेचं आहे. स्क्वेअर्स ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 30 कॅल्क्युलेशन्स फास्ट करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला 1 ते 30, मी 1 ते 30 लिहिलं कारण माझं पण पुढचं पाठ नाही आहे. आपल्याला जे येतं तेवढंच अपेक्षा करावी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडनं. पण मी असे काही विद्यार्थी बघितले 50 पर्यंतच्या नंबरचे स्क्वेअर त्यांचे पाठ आहेत. साहजिकच कॅल्क्युलेशन त्यांची फास्ट होते. काही पालकांना आठवत असेल पावकी निमकी हे पण तुमचं करून घेतलं गेलं असेल. आमच्याकडनं ते करून घेतलं गेलं नाही, पण त्याचं काय नुकसान त्यामुळे झालं हे पुढे आमच्या लक्षात आलं. हे अतिशय गरजेचं आहे. पण ठीक आहे, तुम्ही निदान टेबल्स तरी पाठ करा. क्यूब्स ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 10 हे तुम्हाला आलं पाहिजे. कन्सेप्ट ऑफ रेशो अँड पर्सेंटेज, गुणोत्तर आणि शतमान हे तर आलंच पाहिजे. प्रोबॅबिलिटी टॉपिक आहे, त्यात असं विचारलं होतं, फाइंड द पर्सेंटेज ऑफ चान्स प्रोबॅबिलिटी. विद्यार्थ्यांनी फॉर्म्युला यूज करून आन्सर काढलं 1/4. आता 1/4 हे जर फायनल आन्सर लिहिलं तर मार्क्स मिळणार नाही. का बरं? पर्सेंटेज विचारलं, काय झालं 1/4चं पर्सेंटेज